उतारा फुकून स्वप्न सुंदरी मिळेल म्हणून जंगलात गेला. पुढे घडले भयंकर. ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. आजची तरुणाई स्वतःला आधुनिक समजली असली तरी तिच्यावरचा अंधश्रद्धेचा पगडा काही कमी झालेला नाही. विज्ञानाची कास धरूनही झटपट आणि काही श्रम न करता एखादी गोष्ट अंगारे दुपारे पूजा अर्चा होम हवन करून मिळते असे कुणी सांगितले तर ती लगेच त्याच्या आहारी जाते. आपल्या सचक विवेक बुद्धी गमावून एखाद्या भोंदू भावाच्या नादी लागण्यासही कमी करत नाही. समाजामध्ये याच गोष्टीचा फायदा घेतला जातो. चंद्रपूर शहरामध्ये घडलेली घटना याचेच एक उदाहरण आहे. 22 वर्षाच्या त्या तरुणाला आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्या 40 वर्षाच्या तरुणाने तुला हवी असलेली स्वप्न सुंदरी मिळवायची असेल तर माझ्याकडे एका आश्रमातून आणलेली पुडी आहे, त्याची फूक तुला आवडणाऱ्या मुलीवर मारली की तुझ्या स्वप्नातील परी तुला मिळेल असे सांगून त्याचा खून केला. या खुनामागे त्या तरुणाचा काय स्वार्थ होता हे उघड झाले नसले तरी अंधश्रद्धेपायी एका तरुणाने आपला जीव गमावला ही बाब ठळकपणे आपल्यातील अज्ञान उघड करते. हे मात्र दुर्दैव आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मेनझरी येथे देवानंद गोवर्धन श्रीरामे हा 40 वर्षांचा तरुण राहतो. त्याने आरिफ उस्मान खा पठाण वय वर्षे 32 राहणार नेताजी वॉर्ड चिमूर सध्या मेनझरी आणि सौरभ सुभाष चौधरी वय वर्षे 22 राहणार मेनझरी याला पैशाचे आमिष दाखवले. तुम्हाला मी मालामाल करतो, फक्त माझे एक काम करा असे सांगितले. पैशाची हाव असणारे आरिफ आणि सौरभ यांनी त्याला होकार दिला. नेमके काय काम आहे असे त्याने विचारले तेव्हा त्याने सांगितले की तुम्ही बादल मेश्राम याला मारून टाकण्यास मदत करा, मी तुम्हाला पैसे देतो असे म्हणताच मागचा पुढचा विचार न करता सौरभ आणि आरिफ तयार झाले. बादल ज्ञानेश्वर मेश्राम हा अवघा 22 वर्षांचा तरुण. वयामध्ये आलेल्या तरुणाचे अर्थातच एक स्वप्न असते, एखादी राजकुमारी आपल्या जीवनामध्ये यावी असे कोणत्याही नवतरुणाला वाटते. हे नैसर्गिक असते. त्याला तसेच वाटत होते. सुंदर अशी स्वप्न सुंदरी आपणास मिळावी अशी त्याची इच्छा होती. ही बाब त्याचा जवळचा मित्र असणारा त्याच्यापेक्षा दुप्पट वयाच्या देवानंद श्रीरामे याच्याजवळ त्याने बोलूनही दाखवले होते. याचाच फायदा घेण्याचे देवानंदने ठरवले होते. त्याने बादल मेश्राम याला खडसंगी येथे बोलावून घेतले. तुला आवडते ती मुलगी पटवायची आहे ना, माझ्याकडे त्यावर जालिम उपाय आहे असे देवानंद म्हणताच बादल त्याला म्हणाला, काय आहे उपाय मला सांगा. हे बघ, मी एका आश्रमातील महाराजाकडून एक पुडी आणली आहे. त्या पुडीतील अंगारा तुला आवडणाऱ्या मुलीच्या अंगावर टाक, म्हणजे ती पोरगी तुला पटेल असे देवानंदने बादल याला सांगितले. हे ऐकताच बादल ती पुडी मागू लागला. तेव्हा देवानंद म्हणाला, तुला मी तेथे देत नाही, कोण जिथे नाही त्या ठिकाणी देतो. मग काय, स्वप्न सुंदरीसाठी बादल तयार झाला. देवानंदचा डाव बरोबर पडलेला होता आणि बादल त्याच्या कचाट्यामध्ये पुरता सापडलेला होता. मग देवानंद हा बादल याला खडसंगीवरून आपल्या शेतामध्ये घेऊन गेला. मुरपार मेनझरी जंगल शिवारामध्ये हे एक शेत होते. त्या ठिकाणी आजूबाजूला कोणी नव्हते. त्या ठिकाणी बादलला घेऊन देवानंद आला. बादलला वाटत होते की हा परिसर तर पूर्ण निर्जन आहे, म्हणूनच देवानंदने आपल्याला येथे आणले आहे. पण हे अर्धसत्य होते, कारण हा परिसर निर्जन आहे म्हणूनच देवानंदने आणले असले तरी आधीच 2 मारेकरी या परिसरामध्ये देवानंदने लपवून बसवले होते. या शेतामध्ये देवानंद त्याला म्हणाला, तू खाली बस आणि डोळे मिटवून तुझ्या मनामध्ये ती पोरगी आण, म्हणजे ती भेटेल. सर्व काही क्षणामध्ये मिळावं, ताबडतोब मिळावं. त्यासाठी अंधश्रद्धेच्या नादाला लागून ते मिळत असेल तर ते करावं अशी मनोधारणा असलेला बादल खाली बसला. त्याने डोळे मिटून घेतले. त्यानंतर बादल जमिनीवर असलेले खडे गोळा करण्याचा चाळा करू लागला. तो आता गुंगला असल्याचे ध्यानात येताच देवानंद श्रीरामे हा बादलच्या पाठीमागे गेला. त्याच्या खिशातून नायलॉन दोरी काढून ती दोरी
बादलच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न करू लागला. हे लक्षात येताच बादल सावरला. तो म्हणू लागला, अरे दादा, तू मला कशाला मारतोस? यावर देवानंद म्हणाला, तू तर माझ्या जीवनातला सर्वात मोठा अडथळा आहेस. माझ्या जीवनाचे तूच वाटोळे करत आहेस. असे बोलत असताना आरिफ पठाण आणि सौरभ चौधरी हे दोघे टपकले. त्या दोघांना पाहून बादल काय समजायचे ते समजून गेला. त्या दोघांनी बादलचे हात पाय पकडले. तोपर्यंत देवानंदने बादलच्या गळ्याभोवतीचा फास आवळला. बादल जीव वाचवण्यासाठी धडपडत होता, पण त्याची सुटका होणार नव्हती. काही वेळ तडपडून बादल शांत झाला. तो मरण पावला याची खात्री झाल्यानंतर तिघांनी त्याला सोडले. तो मरण पावताच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्या तिघांनी त्याचा मृतदेह जंगलातील नाल्यामध्ये खड्डा खोदून पुरून टाकला. या गुन्ह्याचा सुगावा लागू नये म्हणून आणि आपले नाव उघड होऊ नये म्हणून बादल मेश्रामची मोटारसायकल आणि मोबाईल आरिफ पठाण याला उमरेड येथे ठेवून येण्यास सांगितले. त्यानुसार आरिफ पठाण आणि सौरभ चौधरी या दोघांनी उमेड येथे RK वाईन शॉप समोरील रस्त्यालगत मोटारसायकल ठेवली आणि मोबाईल धांडे हॉस्पिटल समोरील रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. त्यानंतर ते सर्वजण आपापल्या घरी गेले. आपण काहीच केले नाही अशा आविर्भावामध्ये ते वावरू लागलेले होते. इकडे दिनांक 17 जानेवारी 2026 रोजीच्या सकाळी 10:45 चिमूर तालुक्यातील भिसे येथे राहणारा बादल ज्ञानेश्वर मेश्राम हा उमरेड येथून सर्व्हिसिंगसाठी टाकलेली गाडी घेऊन येतो असे म्हणून घरातून निघून गेलेला होता. तो परतला नाही म्हणून बादलची आई गीता मेश्राम यांनी त्याची 2 दिवस वाट पाहिली. अखेर तिसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी तिने भिसी पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी मिसिंग क्रमांक 03/2026 प्रमाणे नोंद केली. त्यानंतर पोलीस मिसिंग बादल मेश्राम याचा शोध घेऊ लागले. पोलिसांनी याकरता उमरेड येथील CCTV फुटेज तसेच मैताच्या मोबाईलवरचे कॉल रेकॉर्ड तपासले. तपास करत असताना देवानंद गोवर्धन श्रीरामे वय वर्षे 40 याचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता आरिफ उस्मान खा पठाण वय वर्षे 32 आणि सौरभ सुभाष चौधरी वय वर्षे 22 यांची नावेही निष्पन्न झाली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा कबूल केला. चिमूर पोलिसांनी या आरोपी विरुद्ध 0037/2026 नुसार भारतीय न्यायसंहिता कलम 103, 238, 61(2) अन्वये गुन्हा नोंद केला. पोलीस तपास पुढे सरकत असतानाच दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी मुख्य संशयित देवानंद श्रीरामे याने ठाणेदारांच्या नावाने चिठ्ठी लिहून दारूमध्ये विष मिसळून आत्महत्या केली. या घटनेमुळे प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तपासामध्ये महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. उर्वरित संशयितांच्या चौकशी दरम्यान आणि देवानंदने दाखवलेल्या ठिकाणी तहसीलदार चिमूर यांच्या उपस्थितीमध्ये जंगलातील नाल्यामध्ये पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. उमरेड येथील CCTV फुटेज, कॉल डिटेल्स, गोपनीय माहिती आणि सायबर तपासाच्या आधारे हा गुन्हा पूर्णपणे उघडकीस आला. आरोपींनी दुचाकी उमरेड येथे टाकून तसेच मोबाईल फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे, बलराम झाडोकर, उपनिरीक्षक रवींद्र वाघ, भारत थिटे, सर्वेश बेलसरे, हवालदार नितीन कुरेवार, नितीन सावे यांनी या प्रकरणाचा तपास केला.